योद्धा न्यूज चॅनल। जिद्द आणि चिकाटीचे फळ, शेतकरी कन्येची गरुड झेप। प्रज्ञा खेसे यांची गृहपाल अधीक्षकपदी निवड। पाईट, प्रतिनिधी संतोष गाडेकर, राजगुरुनगर, दावडी। शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही। हे खेड तालुक्यातील दावडी येथील कन्याकुमारी प्रज्ञा सुदाम खेसे हिने सिद्ध करून दाखवले आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत प्रज्ञाची समाज कल्याण विभागांतर्गत गृहपाल अधीक्षकपदी निवड झाली असून तिच्या या यशाने संपूर्ण खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे। शैक्षणिक प्रवास आणि संघर्ष। प्रज्ञाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या दावडी येथील माध्यमिक विद्यालयात सेमी इंग्लिश माध्यमातून झाले। त्यानंतर राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरी राजगुरू महाविद्यालयातून तिने 12वी विज्ञान सायन्स शाखेत घवघवीत यश संपादन केले। सीईटी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर तिने शासकीय महाविद्यालयातून गव्हर्नमेंट कॉलेज BSc ॲग्री ही पदवी पूर्ण केली। घरात कोणतेही शैक्षणिक वातावरण नसतानाही प्रज्ञाच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी तिचे वडील सुदामराव खेसे आणि आई यांनी अतोनात कष्ट उपसले। शेती आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून दिवस रात्र राबून त्यांनी प्रज्ञाच्या शिक्षणाचा खर्च उचलला। आई-वडिलांचे हे कष्ट प्रज्ञाने जवळून पाहिले होते आणि त्याचेच रूपांतर तिने अभ्यासातील जिद्दीत केले। नोकरी सांभाळून स्पर्धा परीक्षेची तयारी। पदवी पूर्ण झाल्यानंतर प्रज्ञाने लगेच नोकरी स्वीकारली। सलग 3 वर्ष नोकरी करत असतानाच तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला। नोकरीची जबाबदारी आणि अभ्यासाचा ताण अशा दोन्ही आघाड्यांवर तिने मोठ्या धैर्याने लढा दिला। तिची बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि चिकाटी हेच तिच्या यशाचे खरे गणित ठरले। यशाचे शिखर। राज्यात 40वा क्रमांक नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात प्रज्ञाने गृहपाल अधीक्षक पदाच्या एकूण 92 जागांपैकी राज्यात 40वा क्रमांक पटकावून आपले नाव गुणवत्ता यादीत कोरले आहे। सध्या ती ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथे समाज कल्याण विभागामध्ये आपली सेवा बजावत आहे। सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव। प्रज्ञाच्या या यशाबद्दल तिचे वडील सुदामराव खेसे, आई आणि बहीण पौर्णिमा खेसे यांच्यासह आदर्श शिक्षक उत्तमराव खेसे पाटील, पत्रकार आणि संपूर्ण खेसे परिवारानं आनंद व्यक्त केला आहे। दावडी ग्रामस्थांसह सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीनं स्वबळावर मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी संतोष गाडेकर यांनी। तुझं समाज कल्याण अधिकारी झाली, तुझं खेसे परिवारातर्फे आणि आमच्या पत्रकार संघातर्फे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। तू कोणती परीक्षा दिली आणि परीक्षेची तयारी कशी केली? मी समाज कल्याण विभागाची सरळ सेवेतनं भरती निघाली होती गृहपाल अधीक्षक पदासाठी। ती परीक्षा मी दिली होती सरळ सेवेची। टोटल 92 जागा होत्या आणि परीक्षेची तयारी मी नोकरी करत असतानाच केली आहे। मी रोज संध्याकाळी जसा मला वेळ मिळेल नोकरीवरून आल्यानंतर तसा मी अभ्यास करत होते। मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचाही अभ्यास करत होते आणि ती तयारी करत असतानाच मी ही परीक्षा दिली आणि चांगले मार्क्स मिळवले। ज्या परीक्षेच्या पाठीमागे तू स्पर्धा परीक्षा दिली यामध्ये तुला कोणाची मदत झाली? सगळ्यात महत्त्वाची मदत म्हणजे माझे आई आणि वडील। माझे वडील शेतकरी आहेत आणि त्यांचा खूप सपोर्ट राहिला मला नेहमीच। कुठलीही गोष्ट कधी कमी पडू दिली नाही, त्यामुळेच मला असं वाटतं मी हे यश संपादन करू शकले। आता तुला जॉब लेटर आलेला आहे, तू जॉईन पण झालेली आहे असं मला समजलं। कोणत्या कार्यालयामध्ये तू जॉईन झाली आणि कोणत्या शहरामध्ये झाली? मला आता ठाणे जिल्ह्यामध्ये मानपाडा या ठिकाणी नियुक्ती मिळाली आहे। तिथं जे मुलींचं शासकीय वसतिगृह आहे त्या
अधीक्षक म्हणून रुजू झालेली आहे. आमच्या पत्रकार संघाला तुम्ही भेट दिल्याबद्दल तुझं खूप अभिनंदन आणि तू स्पर्धात्मक परीक्षा पास झाल्याबद्दल तुझं देखील पत्रकार संघाच्या वतीनं आणि ठेसे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.